I'm looking. Yeah. Hi, bro. How I'm looking? ठीक ठाक दिसतोयस. चल. ठीक ठाक म्हणजे? अरे कधीतरी मी तुला चांगला दिसतो का रे? तुला तरी कधी म्हणजे चांगलं बघवलं? एवढं कुर्ता वगैरे घातला, सकाळपासून एका शब्दाने बोललास मला काय चांगलं? ए ब्रो, लय चांगलं दिसतोय तू. पण ऐक ना, आजच्या दिवशी भांडण नको रे. आपल्या भावाच्या लाईफ मधला बेस्ट दिवस आहे आज. नाही भांडायचं आपण. बरोबर बोलतो बसता रे तू. मग पण एक गोष्ट सांगू का? हा, आज यार ना सद्दू गली पण पाहिजे होती यार. आता दिवस खूप छान गेला असता. येस ब्रो, आज खरंच श्रद्धा हवी होती यार. तर लय हॅपीनेस आला असता बघ इथं. तुला सांगतो, ती इथं असती ना तर आजच मी माझ्या मनातल्या सगळ्या भावना तिच्याशी बोलून मन मोकळं केलं असतं. तुला सांगतो नंद्या, ती इथं असती ना तर आजच्या आज मॅनेजमेंट अरेंजमेंट एंगेजमेंट म्हणायचे का तुला? येस ब्रो, एंगेजमेंट आजच्या आज केलं असतं इथं मी तिच्या बरोबर. या स्वप्नात खाली उतरा. हा, काय चाललंय? कशासाठी आलोय आपण इकडे? काय करतोय तू वस्तर्या? हे करायला आलाय तू इथे? वस्तर्या नंदू. अरे कशी वाटते सजावट? अरे एकदम मस्त केली आहे सजावट. ए नंद्या, गुरुजी किती वाजता येणार आहेत? बाप्पा, गुरुजी म्हणाले ते 1 वाजेनंतर जेवून येतील म्हणून. वाह, ते सगळं ठीक आहे, पण घरात कोण दिसत नाहीये. कुठे आहेत सगळे? ऍक्च्युली आहेत सगळे इथेच आहेत. तुम्ही सगळे आलेत ना? बरं बरं, मला सांगा कसं वाटतंय डेकोरेशन? कसं दिसतंय सगळं? आवडलंय ना? खूपच सुंदर आहे. हो हो, खूपच छान. हा, त्या दोघांनी केलंय सगळं. बरं, आता मी काय म्हणते, आपण ना आधी जेवून घेऊयात आणि त्यानंतर साखरपुड्याच्या तयारीला लागूयात. कसं? हा, जेवून घेऊया. हो हो, चालेल ना. वहिनी साहेब, हे सामान कुठे ठेवायचं? हे सामान तुम्ही त्या रूम मध्ये ठेवा. वस्त्रा, जा ना त्यांना मदत कर ना. या असे या. ही कुठे सटकली अचानक? नंद्या, ते कॅटर्स वाल्याला फोन केला ना? ते स्नॅक्स कधी परत येणार आहे? हरीश त्याला फोन केला होता, तो मला संध्याकाळपर्यंत आणून देतो स्नॅक्स म्हणून. याने भस्म लावलं असेल ना? तू सकाळी पूजा करून आलायस ना? ते तू भस्म लावतोस कपाळाला, दंडाला लावलेस ना तू भस्म? हो, लावलंय. अच्छा, लावलंय. का असं अचानक का विचारता? अरे अचानक कुठे? शुभ कार्य करायला जात असताना देवदर्शन करतात, तुला माहित असेलच, म्हणून आपलं विचारलं. हा, आता आणखीन एक महत्वाचं कारण आहे. तुझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. शक्ती सोबत तुझा साखरपुडा होणार आहे. म्हंटल आता तू तुझ्या महादेवांना विसरलायस की नाही म्हणून जरा आपलं विचारलं मी. शिवा श्वास घ्यायला विसरेल पण शंभू महादेवाला नाही विसरणार. केलीये पूजा, केलीये भस्म पण लावलंय.
लावले लावले. बस मग पूजा करून आलाय तो. चांगलंय चांगलंय. लागूया आपण तयारीला लागूया. तुम्ही रेडी घ्या, मी जेवणाचं बघते. शेट इथे इकडे तुला दाखवतो. काय तिकडे इथे सजावट केली आहे बघ ना. हे ना आपण ते सर चेटकोबा, शिवाने दंडाला भस्म लावलंय. आता ती रुद्राक्षाची माळ कधी गळून पडू शकते आणि ते होत असताना मी तिकडे असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांसमोर जर ती रुद्राक्षाची माळ खाली पडली तर खूप अवघड होऊन जाईल. मोहिनी, आता जे करायचंय ना ते सगळं तुलाच करायचंय. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे ठरलंय ते सगळं घडायला हवं. 6च्या घटिकेनंतर अष्टवक्री अमावस्या सुरू होणार आहे. त्याआधी शिवा तुझ्या मिठीत असायला हवा. ही शेवटची संधी असं समज. त्याआधी शक्तीच्या युद्धासोबतचा आजचा दिवस निर्धारक ठरायला हवा आहे. एवढीशी ही चूक होता कामा नये. जर चूक झाली तर त्याचे परिणाम काय होतील हे मी परत सांगायला नकोय तुला. अटक मटक सटक. अम्मा, अगं अशी काय बघतेस? अम्मा शक्ती, किती गोड दिसतेस तू. कोणाची नजर नको लागायला बघ. पण अम्मा, तू पण काय कमी गोड दिसत नाहीयेस. तुलाही कोणाची दृष्ट नको लागायला. अय्य, मी आणि गोड कसली? म्हातारी झाली ग मी आता. नाही अम्मा, अप्पा अजूनही तुला श्रीदेवीच म्हणतात. काय शक्ती तू पण. बर, ते राहू दे. मला सांग, श्रद्धा बरोबर काही बोलणं झालं का? नाही म्हणजे ती येते ना साखरपुड्याला? नाही ना ग अम्मा, ती तिच्या गावी गेलीये आणि तिच्या बाबांची तब्येती जरा बरी नाहीये. तरी मी तिला सांगितलंय की ऑनलाईन साखरपुडा अटेंड कर म्हणून, पण तिकडे नेटवर्क नसतं ना ग. पण तू टेन्शन घेऊ नकोस हा. बिचारी आता इथे असते ना तर या कार्यात अगदी घरच्या सारखी वावरली असती बघ. हो. शक्ती, बापरे, किती गोड दिसतीयस ग. आणि या साडीचा रंग पण तुला अगदी खुलून दिसतोय. नजर नको लागू दे तुला कोणाची. थँक्यू.
हा मेकअप तू स्वतः केलास बरोबर? हो. हा तेव्हाच मी म्हटलं इथे ब्युटिशियन का दिसत नाहीये मला, तू का नाही बोलवलं बरं? अयो, शक्ती आणि ब्युटिशियन का? आमच्या आपल्या शक्तीला असला वायफळ खर्च करायला आवडत नसतो बघा. हिची आई सुद्धा अशीच होती, अगदी साधी भोळी. तिलाही अजिबात नाही एवढेच पैसे खर्च करायला. नाहीतर आजकालच्या मुली अगदी मेकअपवर 20-20 हजार रुपये खर्च करतात. पण आपली शक्ती तशी नाहीये. मम्मा, शक्ती खूप सुंदर दिसतेस. है ना? थँक्यू. मी मॉमला जरा घेऊन जाऊ का बाहेर? काम होतं थोडं. हो चालेल ना. मॉम, येतेस बाहेर? मी आलेच. हा काहीतरी कामे वाटतं, सो हा आलेच. आले. काय झालं ग? तुझ्या नवऱ्याने जी पावडर दिलीये त्याचा काही परिणाम होणार आहे की नाही? इफेक्ट होणार आहे की नाही म्हणजे? प्रिन्सने सांगितले ना, म्हणजे नक्की होणार. मग त्याचा परिणाम अजून का होत नाहीये? शिवाने भस्म लावून खूप वेळ झालाय, पण अजूनही रुद्राक्षाची माळ खाली पडलेली नाहीये. आता ते मला कसं कळेल? एक मिनिट. आणि हे तुझ्या आत्ता लक्षात आलंय? आधी नाही कळलं तुला? इतर वेळा शहाणपणा डोक्यावर घेऊन मिळत असतेस तू. ए, माझा शहाणपणा काढायचा नाही. मग दिलेलं काम ना नीट करायचं. लक्ष असायला हवं होतं तुझं. माझं लक्ष? अगं तुझं लक्ष असायला हवं, कारण या साखरपुड्यामुळे ना तुझा जीव धोक्यात आहे, माझा नाही. लक्षात ठेव. हो, चांगलं लक्षात आहे माझ्या. माझा जीव जाणार आहे आणि मला मरायचं नाहीये. मरू शकत नाहीये मी. ऐकलं मुलीने? हे बघ, काही कर, त्या शिवावर बारीक लक्ष ठेव. आज अष्टवक्री अमावस्या सुरू होण्याच्या आत त्याच्या दंडावरची ती रुद्राक्षाची माळ त्याच्यापासून वेगळी झाली पाहिजे. हे सगळं मलाच बघावं लागणार आहे. तुझ्याच्याने काहीच होणार नाहीये. आणि त्यात तुझा तो नवरा कुठे गायब झालाय कुणास ठाऊक. एनिवे, Okay, this is very good. Nandya, you like this style? वस्त्रे, अरे काय आहे? आपल्याला सूट होईल असं काहीतरी कर रे. Yeah, bro. Yeah. Don't worry. Nandya, how looking this style? No? Oh, no problem. Next. I will do next. Okay, bro. Okay. Bro, how looking this side? अरे काय करतोय? No. One more. Nando, that center is very good looking. I think this side. हा, आता एक काम करतो, शक्ती मॅडमला बोलवतो आणि याच्या भांगे शेंदूर भरायला लावतो. अरे काय चाललंय वस्त्रे, काय करतो तू? सॉरी. ए वस्त्रे, राहू दे ना, आपण करतो ना आपला. Bro, करतो ना मी. वस्त्रे, आता शेठ बोलतोय ना, नको तर नको. कशाला उगाच अशी हेअरस्टाईल करतो? फुकट बुजगावलं नको वाटायला त्याचं. ए ब्रो, बुजगावरा नाही. I am एक नंबर हेअर स्टायलिस्ट. Actually, long time I was in America. That time अमेरिकेचा प्रेसिडेंट एकदा माझ्याकडे हेअरस्टाईल करायला आला. दिस टाइम मी हीच हेअरस्टाईल केली होती. आणि तुला सांगतो ब्रो, त्याला ती हेअरस्टाईल एवढी आवडली. त्यांनी अमेरिकेच्या प्रेसिडेंट चौकात तुडवला होता
तुला तुडवला होता. हा बरोबर आहे. ए मला नाही मला तुडवला नाही, आता तुला तुडवी नाही. दुसरी कामं करता. अरे ब्रो, अरे मला तुडवला नाही ब्रो. तुला सांगतो त्यांना माझी स्टाईल एवढी आवडली त्यांनी त्या चौकात माझा सत्कार केला आणि मला डिग्री दिली. वस्त्रा द हेअर कट. काय सांगतो? येस, त्या प्रेसिडेंटला एकदा भेटायचं आहे आपल्याला. काय बघतेस? त्याची तयारी झाली की नाही ते बघते. ऍज अ होतकरू नेता म्हणून मोहिनी बोस नाही ना, तुला काय हवं नको ते बघायला सांगितलंय. युट्यूब काय लागणार आहे तुला? काही नकोय. कोल्ड ड्रिंक्स वगैरे नकोय. कॉफी? निघ. जातोय. ब्रो, आय विल डू लास्ट टाइम. ओके? नाही आपण करतो, तू जा. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. काहीही करून या वस्ताऱ्याला इकडून बाहेर काढलंच पाहिजे. पण कसं काढू? हाय, झाली की नाही तयारी तुझी? या आय एम डुईंग. ऍक्च्युली मी इथूनच जात होते म्हणून म्हटलं विचारावं शिवाची तयारी झाली की नाही. झाले ते आपण आलो पटकन कुर्ता वगैरे चेंज करून. हे ब्रो, आलो. व्हॉट हॅपन? अरे शिवाच्या तंडावरची रुद्राक्षाची माळ अजूनही तुटलेली नाहीये. काय करू? काहीही करून ती माळ तुटायलाच हवी. पण जर ती माळ तुटली नाही तर माझं काही खरं नाही. मोहिनी मॅडम, तुम्ही इथे काय करालात? ऍक्च्युली मी ते जाणारच होते तिथे. शिवाची तयारी झाली की नाही ती बघायला आले होते. ओके. पण तुम्ही तर तिकडे त्या लेडीज बायकांच्या रूम वर सगळी तयारी सुरू आहे, कारण तिकडे असायला पाहिजे होतं ना आता. लेडीज बायका? हो, म्हणजे शक्ती मॅडमच्या रूम मध्ये. हो, मी आता ऍक्च्युली तिकडेच चालले. पण तू इथे काय करतोयस? अहो, आपल्या त्या गुरुजींनी सांगितलं होतं हे अख्ख्या घरभर आणि घरातल्या समजा माणसांवर गमजायचं शिंपडायला, म्हणजे घराची शुद्धीकरण होईल म्हणून. नाही थांब, आता इथे गरज नाहीये त्याची. इथे नको शिंपडे. अहो, असं कसं? आपल्या गुरुजींनी सांगितलंय घराची शुद्धीकरण. घराची शुद्धी, घरातल्या माणसांची शुद्धी, आपल्या घरात शुभ कार्य आहे. मोहिनी मॅडम, तुम्ही पण गंगाजल शिंपडून घ्या. तुम्ही पण शुद्ध व्हा. हे एकदा सांगितलेलं कळत नाही. बोलले होते ना पाणी शिंपडू नको म्हणून. मूर्ख. काय झालं? कसला आवाज आला? अरे ते शिवा, काही नाही. ते ऍक्च्युली हिल्स मुळे मी थोडीशी धडपडले. गाईस, तुम्ही अजून इथेच? आप्पा तुम्हाला हाक मारत होते. आप्पा आवाज देत होते? हो, बघा जाऊन काय म्हणतात ते. चल मी आहे. तुम्ही वा पुढे, आपण आलोच. हा. शिवा, झाली तुझी तयारी? मोहिनी, निघा का? मोहिनी काय कुठे हरवली? काही नाही. चल निघूया. चल. गुरुजी, हा ठेवतो. हा, ठेवा. बरं, मी काय म्हणतो गुरुजी, हा पूजेचं सगळं साहित्य आलं ना? हो, ते फुलांचं ताट द्या इकडे. हो, देतो. हे सगळं घडायला नकोय. मला मरायचं नाहीये. त्या शिवाच्या दंडावरची रुद्राक्षाची माळ तुटली असेल का? झाली का सगळी तयारी?
हो. बरं आप्पा भाऊ, आमची होणारी सुनबाई कुठे आहे? ही बघा आलीच. आमची होणारी सुनबाई आली. ये शक्ती ये. वा शक्ती, काय गोड दिसतेस ग तू. आप्पा भाऊ, साखरपुड्याचा विधी झाला की लग्नाचा विधी उरकून टाकू, म्हणजे आमच्या होणाऱ्या सुनबाईला घरी घेऊन जाता येईल. अहो धीर जरा नाना भाऊ, आमची लेक तुमच्याच घरी येणार आहे, पण अशी घाईघाईत नाही, वेळ काढून येणार आहे, आणि तेही वाजत गाजत. हा. बसा. बस बस. रणतोषे, गंगाने शिंपडून जा ना. हो हो, झालं 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 झालं, शिंपडलं त्यानं. उत्तम. विड्यावर ठेवायला सुपाऱ्या नाहीयेत, त्या इथं दिसत नाहीत, घेऊन या. जाऊ असतं आलं की सांगतो. विडे मांडले जातायत, घटही बसवलंय. आता खरंच साखरपुडा होतोय की काय? नाही नाही, चेटकोबाला मिळालेला दृष्टांत खरा व्हायला नको. मला मरायचं नाहीये. काय करू मी? पळून जाऊ का इथून? पळून गेले ना तर वाचेन मी. त्या चिटकोबाच्या नादात इथे उभं राहून स्वतःला मरणाच्या दारात का लुटू मी? वहिनी बॉस, काय झालं? चेहरा तुमचा एवढा अस्वस्थ का दिसतं, एकदम उतरल्यासारखा? कुठे काय झालंय? काही नाही. साखरपुड्यानंतर तुमचं राम नाम सत्य होणार आहे म्हणून विचारलं. शुभ बोलणाऱ्या तर हंटे मांडवाला आग लागले. मांडव? आपण पाचवी पुसले नाही ते तुझे. खरं फोडलं तुझ्या नावाचा. माझ्यावर कशाला चिडताय? चिटकोबा बोललो होता ना, त्या शिवाच्या दंडावर असणारी रुद्राक्षाची माळ अष्टवक्री अमावस्येच्या आधी जर तुटली नाही ना तर तुमचा राम नाम सत्य होणार. माझ्यावर कशाला चिडताय? असं काहीही होणार नाहीये. मोहिनी तिचं काम करेल, कळलं? आता तू फक्त तुझं तोंडाला चिकटपट्टी लावा. पावट मूर्ख पिंटो मंद पथक. अजून